तर दरम्यान मंत्रालयामध्ये लाचखोरी होते आणि संबंधित मंत्र्याला माहिती नाही असं होऊ शकत नाही असा दावा राज्य केमिस्ट आणि ड्रग्ज असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी केलाय। तर मंत्रालयामध्ये लाचखोरी होत असेल तर त्याला मुख्यमंत्र्यांसह संबंधित खात्याचे मंत्री हे जबाबदार आहेत। सरकारनं मंत्रालयामध्ये कोणत्या कामासाठी किती पैसे लागतील असा बोर्डच लावावा असा उद्विग्न सल्ला देखील त्यांनी दिलेला आहे। राज्यभरातील जी काही औषधीची दुकाने आहे याची जी सर्वात मोठी संघटना आहे राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, त्याचे सचिव अनिल नावंदर सध्या या संपूर्ण घटनेसंबंधी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे। सस्पेंड झालेल्या औषध दुकानाचा परवाना नियमित करण्यासाठी 35,000 रुपयांची मंत्रालयात लाच घेताना पकडल्या गेलाय। काय तुमची प्राथमिक प्रतिक्रिया? अशा प्रकारचे भ्रष्टाचाराचे मोठे प्रकार घडत असतील तर संघटनेला याबाबत विचार करावा लागेल आणि योग्य भूमिका घेऊन आंदोलनात्मक पवित्रा सुद्धा गरज पडल्यास घ्यावा लागेल। माझं तर एकदम स्पष्ट मत आहे की अशा गोष्टी घडत असतील आणि मंत्र्यांना माहीत नाही तर हा एक मोठा विषय आहे, संशोधनाचा विषय होऊ शकतो। असं होऊ शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे। म्हणजे मंत्र्यांना माहिती असेल या सगळ्या असायलाच पाहिजे। मंत्रालय चालतं तिथं हे जर घडत असेल इतक्या मोठ्या प्रमाणात येणारी, कारण तिथं काही एकटा आला तो असं नाही, अशी रोज अपील चालू असतात, इतकी लोक येतात तर एकाचकडनं पैसे घेतले असंही होऊ शकत नाही। तर त्याच्यामुळे या गोष्टी माहीत पडत नाहीत। एवढा मोठा स्टाफ असतो, कोणी तर मंत्र्यांपर्यंत ही बातमी पोहोचवणार नाही असं होऊ शकत नाही। ते असंही म्हणतात की 50,000 रुपये जी काही रक्कम आहे ही सरकारी कर्मचाऱ्यासाठी खूप मोठी रक्कम नाही, पण मी त्याची माहिती घेईल। आता सरकारने मग सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे किती घ्यायचे याचं दरपत्रक सुद्धा तयार करावं असं माझं मत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा,